मित्रांनो, तुम्हाला कधी असं फील होतं का, की तुमचं आयुष्य हे एका ठिकाणी स्टक झालेलं आहे? घरच्यांनी म्हणा, समाजाने म्हणा, आपल्यासाठी ना काही माइलस्टोन्स ठरवले असतात. त्यामध्ये शिक्षण येतं, नोकरी येते, लग्न येतं, मुलं-बाळं येतात. हे सगळं अचीव्ह करण्याच्या मागे आपण आपलं आयुष्य मात्र रोबोटिक करून टाकतो. या सगळ्या सिच्युएशनला आपण म्हणतो, की सॅच्युरेशन आलेलं आहे. तर हे सॅच्युरेशन ओव्हरकम कसं करायचं? त्यासाठीच माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. नमस्कार, माझं नाव आहे राधिका सोमण. माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर सॅच्युरेशन ओव्हरकम करण्यासाठी मी सांगतेय ते उपाय नक्की ट्राय करा. उपाय नंबर 1 ते म्हणजे तुम्हाला स्वतःची काळजी घेणं स्टार्ट करायचं आहे. लक्षात ठेवा, जेव्हा आपण सॅच्युरेशनमध्ये अडकतो, तेव्हा सगळ्यात जास्त गोष्ट जी महत्त्वाची असते ती मागे पडते. ती म्हणजे आपली स्वतःची काळजी घेणं. ज्यामध्ये फिजिकल हेल्थ पण येते आणि मेंटल हेल्थ पण येते. तर फिजिकल हेल्थसाठी तुम्हाला निवडायचं आहे तुम्हाला आवडणारा एखादा एक्सरसाइज. ज्यामध्ये स्विमिंग असेल, रनिंग असेल, कार्डिओ असेल, वेट लिफ्टिंग असेल किंवा तुम्हाला आवडणारा एखादा स्पोर्ट असेल. आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचे म्हणजे डाएट. तर डाएट आणि फिजिकल एक्सरसाइज हे दोन्ही तुम्ही जर छान केले, तर तुमची मेंटल हेल्थ पण खूप छान राहते. आणि मेंटल हेल्थमध्ये चांगली राहण्यासाठी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींची लिस्ट. तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींची लिस्ट करायची आहे. ज्यामध्ये मित्रांना भेटणं असेल, ट्रॅव्हलिंग असेल किंवा तुम्हाला आवडणारा एखादा पदार्थ करून खाणं असेल. हे सगळं जर तुम्ही केलं, तर तुमच्या अंगातला उत्साह आणि एनर्जी दोन्ही छान आणि उत्तम राहील. आपला उपाय नंबर 2 तुम्हाला नवीन गोष्टी एक्सपिरियन्स करायच्या आहेत. ज्यामध्ये सोलो ट्रॅव्हलिंग असेल, नवीन एखादी लँग्वेज शिकणं असेल किंवा तुम्हाला एखादे फिअर असेल, जे तुम्हाला ओव्हरकम करायचं आहे आणि त्यासाठी उचललेलं एखादं छोटंसं पाऊल असेल. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही ट्राय केल्या, तर तुमच्यातला उत्साह नक्की वाढेल आणि तुम्हाला एक नवीन दिशा पण सापडेल. आपला उपाय नंबर 3 तो म्हणजे चॅलेंज युअरसेल्फ. तुम्हाला तुमचे लिमिट्स ओळखायचे आहेत आणि अशी एखादी चॅलेंजिंग गोष्ट शिकायची आहे किंवा ॲक्सेप्ट करायची आहे. ज्यामध्ये ऑफिसमध्ये एखादा चॅलेंजिंग प्रोजेक्ट ॲक्सेप्ट करणं असेल किंवा नवीन लोकांशी कन्व्हर्सेशन इनिशिएट करणं असेल किंवा सोशल कॉजमध्ये स्वतःला व्हॉलंटिअर करणं असेल. आपला चौथा उपाय आहे तो म्हणजे कनेक्ट विथ अदर्स. यामध्ये तुम्हाला अशा व्यक्तींशी कनेक्ट करायचं आहे, ज्या व्यक्तीला तुम्ही ओळखता, जे लोकं तुम्हाला आवडतात, पण त्यांच्याशी मैत्री मात्र नाहीये. जेव्हा आपण नवीन लोकांना भेटतो, त्यांचे आयुष्याचा एक्सपिरियन्स ऐकतो, तेव्हा आपल्याला आपल्या आयुष्याकडे बघण्याचा नवीन पर्स्पेक्टिव्ह मिळतो. दुसरं म्हणजे अशा काही मित्र असतात, काही व्यक्ती असतात, ज्यांच्याबद्दल तुमच्या मनात ग्रजेस असतात. काही मिसअंडरस्टँडिंग असते आणि इगोमुळे मीच का स्टार्ट आउट करू, मीच का इनिशिएटिव्ह घेऊ, अशा गोष्टीमुळे ते मिसअंडरस्टँडिंग कधीच संपलेलं नसतं. पण जेव्हा तुम्ही स्वतःहून पहिलं पाऊल टाकता, तेव्हा ते रिलेशन इम्प्रूव्ह होऊ शकतं आणि तुमच्यातलं मिसअंडरस्टँडिंग दूर होऊ शकतं. आपला 5वा उपाय आहे तो म्हणजे बी कन्सिस्टंट. असं म्हणतात, की एखाद्या गोष्टीची सवय जर आपल्याला लावून घ्यायची असेल, तर ती गोष्ट 21 दिवस करणे गरजेचे असते. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला एक्सरसाइजची सवय लावायची असेल, तर तुम्ही 21 दिवस ती एक्सरसाइज कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा आणि बघा रिझल्ट. आपला 6वा उपाय आहे तो म्हणजे सेलिब्रेट स्मॉल विन्स. जेव्हा आपण एखादी गोष्ट नव्याने करतो, एखाद्या दिवसात काहीतरी अचीव्ह करतो किंवा एखाद्या आठवड्याभरात काहीतरी गोष्ट कन्सिस्टंटली करतो, त्या गोष्टीसाठी तुम्ही स्वतःला एखादा छानसा रिवॉर्ड द्या. ज्यामध्ये तुम्ही छोटीशी शॉपिंग करू शकता, एखादं पुस्तक स्वतःसाठी खरेदी करू शकता. कारण सेल्फ ॲप्रिसिएशन इज व्हेरी इम्पोर्टंट. आपला 7वा उपाय आहे तो म्हणजे एक्सप्रेस ग्रॅटिट्यूड. कधी-कधी आपण आपल्याजवळ असणाऱ्या छानशा गोष्टींसाठी देवाकडे कृतज्ञता व्यक्त करणं विसरून जातो. तुम्ही ग्रॅटिट्यूड जर्नल लिहायची प्रॅक्टिस सुरू करा. ज्यामध्ये तुम्ही तुमची फॅमिली, तुमचे रिलेटिव्हज, तुमचे मित्र-मैत्रिणी, तुम्हाला मिळणारे इन्कम, तुमची नोकरी, तुमचा पैसा या सगळ्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. लक्षात ठेवा ग्रॅटिट्यूड इज द बेस्ट ॲटिट्यूड. तर आपल्या आयुष्यामध्ये आलेले सॅच्युरेशन ओव्हरकम करण्यासाठी मी सांगितलेले हे उपाय नक्की ट्राय करा. 1 म्हणजे सेल्फ केअर, 2 म्हणजे ट्राय न्यू थिंग्स, 3 चॅलेंज युअरसेल्फ, 4 कनेक्ट विथ अदर्स, 5 बी कन्सिस्टंट, 6 सेलिब्रेट स्मॉल विन्स आणि 7 सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक्सप्रेस ग्रॅटिट्यूड. तुम्हाला आणखीन काही वेगळे उपाय माहिती असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला आणखीन कोणते व्हिडिओ बघायची इच्छा आहे तेही नक्की सांगा. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप जास्ती आभार. प्लीज लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करा. थँक यू.